नमस्कार. आज स्वागत आहे तुमचं नवीन दिवस नवीन सुरुवातामध्ये. तर आज आहे रविवार. तर सगळ्यांना पहिले एडकोड जय मल्हार. तर आज आपला विषय असा आहे, आपल्याला जायचं बाहेर पप्पांच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे. तर आपण तिकडे चाललो आहे, इकडं शनी शिंगणापूरला. तर तिकडे जाऊयात आपण. तर मम्मीला घेऊन चाललो आहे मी सोबत. तर पप्पा कामाला गेलेत म्हणून आपण म्हणजे बाहेर गेलेत कामाला. तर आपण त्यांच्या बिहाफ आपण जाणार आहे. तर ठीक आहे. तर आता आपण छत्रपती संभाजीनगर मार्गे जाणार आहे. नगरवरून म्हणजे भरपूर मार्ग आहेत, पण तिकडनं जाणार आहेत आपण. तर दुसरी गोष्ट अशी, आज आपण पांढरीपुराला जाऊ. पांढरीपुराला म्हणजे नगरकरांना माहिती आहे, पांढरीपुराला खाली उतरलं का लगेच भेळ फेमस आहे. म्हणजे आमची तर चिंचपाणी टाकून एक भेळ खूप फेमस आहे. तर ती भेळ पण आपण ट्राय करू आणि जमलं तर शनी शिंगणापूरच्या टेम्पलला पण जाऊ. ठीक आहे. तर आता मी आवरून बसलोय, पण माझी आई ते नाही का म्हणतात ते हळदी कुंकवाले ते करत बसले आतमध्ये. डेंजर आहे, लय डेंजर आहे. आता ते हळदी कुंकवाचा कार्यक्रम करीन, ते वान बिन वाटन आणि आम्ही लगेच निघू आता, नाही का. तर मी तर रेडी बाबा, माझा काही विषय नाही. जाऊ आता. जवळजवळ माझ्या मते एक 40-50 किलोमीटर आहे ती इथून. तर मला वाटतं 1 तास लागेल आपल्याला. तर डिपेंड्स आपण रोड आहे. आता 3 रस्ते आहेत आपल्याला जायला. तर कोणता पिक करायचं आहे रिक्वायरमेंटच्या हिशोबाने ते आपण पिक करूयात आणि जाऊयात आपण. ठीक आहे. तर येऊ देईल आपण जाऊयात. रस्त्यामध्ये ते आजीला टॅबलेट्स घ्यायच्यात त्याच्या विटॅमिनच्या. ते बघा इथे थांबलोय मागं, ते गुरुदेव दत्त मेडिकल. तर चाललोय आता. त्याच्या आधी मम्मी म्हणते ते नातेवाईकाकडे जायचं आणि ते हळदी कुंकाचं करायचं आहे, म्हणजे वाण घ्यायचं आहे. नसेल तुम्हाला माहिती तर तुमच्या मम्मीला विचारा. आमची तर असं होतं बाबा. ठीक आहे. तर ऑन द वे आपण बघू आता पुढे काय करायचं. आता पांढरीपुल मार्गेत जाणार आहे, पण असा विषय वेळ खायला टाइम आहे का नाही माहित नाही मला. तिथं आता पोहोचल्यावरच कळणार आपल्याला काय मार्जिन आहे काय नाही. चला आता जाऊ आपण. आता हा आहे पांढरीचा पूल आणि हा छत्रपती संभाजीनगर हायवे. आता इथून खाली उतरलं ना तर पांढरीच्या पुलाची भेळ फेमस आहे. पण आता आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे आपल्याला काय तिकडे थांबता यायचं नाही. येताना बघू थांबता येतंय का. पण मी तुम्हाला फक्त एक चालता एक व्हिडिओ टाकतो मी. तुम्ही जर येत असले रस्त्याने तर क्वालिटी भेळ तुम्ही खाऊन बघा 100%. ते बघा हे असं हा पांढरीच्या पुलाचा हे घाट आहे. आणि एक गोष्ट म्हणजे अशी, नगर आहे टेकडावरती, म्हणजे पुण्याकडून जेव्हा पण येतो ना तेव्हा पण असं काय म्हणतात त्याला, असं चढ असतो. आता खाली उतरताना पण म्हणजे नगर सिटीच्या खाली उतरताना पण हे काय म्हणतात त्याला घाट आहे खाली जायला. तर ठीक आहे. असं आपल्याला म्हणलं खाली तर भेळ फेमस आहे. मी आउट रीच ॲट फायनल डेस्टिनेशन. आलोय लग्नाला, शेवटी पोहोचलो. मला वाटलं लग्न आधी लागते नाही लागत, पण लागलंय व्यवस्थित. तुम्हाला पुढचं तामझाम दाखवतो. असे રીતે सगळा विषय इथं तामझाम. लग्न जेवण आहे, गुलाबजामुन भात बीत जेवण करतो परत भेटतो. झालंय आता लग्न जेवण बिवून झालून निघू राहिलो. आता निघलोय म्हणजे लग्नावरून. हे बघा हे पाटाचं पाणी बघा किती भारी, किती नित्तळ आणि शांत पाणी चालू आहे बघा. वाहतं पाणी आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर आता एक मंदिर आहे इथं सोनाईमध्ये ते मंदिराचं नाव आहे रेणुका माता मंदिर. ते भारी मंदिर वाटतं. तिथं मग ते जायचं, तिथं बघू आणि नंतर शनी शिंगणापूरला जाऊ. तर चला थांबत राहा. विषय असा आहे, हा इथं पण पाट आहे. आपण त्या दुसऱ्या रस्त्याला होतो तिथं पण पाट आहे आणि हा पण पाटाचं पाणी. आणि इकडे मागं मागं बघा सगळं ऊसच आहे. तर इथं विषय असा आहे, सोनाईमध्ये ना तिकडं साखर कारखाना आहे. तर साखर कारखान्यात जात असणार आहे 100% आणि थंडी पण लय बेकार असेल इथं. इतकं पाणी ऊस म्हणल्यावर किती थंडी असेल. तर ठीक आहे, चला मंदिरात जाऊयात आता आणि बघू काय होतंय काय नाही. हे रेणुका माता मंदिर आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे, काचेचं मंदिर आहे. बघतो मी आत, तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, चलो आतमध्ये जाऊयात, प्रवेश करूया. हे मंदिर आहे रेणुका मातेचं, काचेचं मंदिर आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे रेणुका मंदिर आहे, पण हे ना मेनली काच आहे ना, काचेचं मंदिर. चला बघू आज जाऊन नेमकी काय विषय. मंदिराचं परिसर हे रेणुका माताचं मंदिर आहे. काचेचं आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. वरती पण बघा, हे पूर्ण काचेचं चांगलं मंदिर आहे. मूर्ती पण बघा किती सुंदर आहे. हे बघा, वा वा वा, एक नंबर. दर्शन घ्या तुम्ही पण. रेणुका माता की जय. ठीक आहे, बघतो आम्ही बाहेर. मी नाही का इथं साखर कारखाना आहे सोनाई या गावामध्ये शनी शिंगणापूरमध्ये. तर बघा हे सगळे ऊसतोडीवाले लोक आहेत बघा. हे सगळे ऊसतोडीवाले लोक आहेत. तिथं सगळे त्यांची वस्ती आहे.
ते बघा ती वस्ती वस्ती हे सगळे ऊस तोडवाले लोकांचे समोरचे जे लोक आहेत हे काय करतील ऊस घेतील आणि हे बघा इथं हे साखर कारखान्यात देतील ते आणि याची साखर बनल. आणि नगर जिल्हा असा आहे सगळ्यात जास्त साखर कारखाने आहेत नगर जिल्ह्यात. हा आहे साखर कारखाना हे बघा. ठीक आहे असं चलत राहू. हे समोर रस्ता शनी शिंगणापूरचा थोड्याच वेळात पोहोचू आपण तिथे. चलो आपण शनी शिंगणापूरला. हे बघा हे मागं तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेराने. हे बघा हा शनी शिंगणापूर. हे बघा शनी शिंगणापूर आहे सगळं. आणि ह्या गावाची खासियत अशी आहे ह्या गावाच्या घराला दरवाजेच नसते कारण की स्वतः शनी भगवान रक्षा करतात म्हणून या गावकऱ्यांनी ना दरवाजे नाही ठेवले. मी बघू जर शक्य झालं तर जाऊ आपण तिकडे पण. ते पूर्ण असं शनी शिंगणापूर आहे. हा पूर्ण त्याचा प्रेमायसिस आहे. तर चला बघू. हा गेट नंबर 2 इथून एंट्री करायची आपल्याला. बघू चला पुढं दिसल. हे आलो आपण एंट्री मारले आतमध्ये. बघा ओम शै शनीश्वरी नमा तिथं ते शनी भगवान आहेत. चला तिथं पुढे जाऊन बघू. हे बघा शनी भगवानची मूर्ती. तुम्ही पण दर्शन घ्या मी पण घ्या. बघा किती भारी मंदिराच्या बाहेर संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं किती भारी म्हणजे देखावा मांडलं इथं. मस्त झालंय आता दर्शन. चाललं आता हेडिंग बॅक टू द होम. तर चला बघू जाऊ आपण घरी. झालंय आमचं दर्शन. तिथे खूप गडबड होती तर थोडी झाली जरा गर्दी झाली तिथं. ठीक आहे काय विषय नाही चांगलेपणे दर्शन झाले. आय होप तुम्ही पण घेतलं असेल. ठीक आहे तर आता चाललोय घरी. जस्ट म्हणजे शनी शिंगणापूरवरून आलो एक 6:30-6:30ला. त्याच्यानंतर खूप थकलो मी. थकल्यानंतर डायरेक्ट झोपलो. डायरेक्ट पडी घेतली दिली ताणून. डायरेक्ट ताणून दिल्यानंतर उठलो कितीला माहिती आहे का. मग घरच्यांनी उठवलं एक 9:30ला जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केल्यानंतर खूप थकलो होतो मी. झोपलो होतो निवांत. जेवण वगैरे करून तर जेवण केलं मस्त क्वालिटीमध्ये. तर ठीक आहे तुम्ही जर इथपर्यंत आला असाल तर तुमचं धन्यवाद मनापासून. आणि दुसरी गोष्ट अशी की आता आपल्याला जायचं आहे उद्या पुण्याला. तर आता एक पाऊल जड जाईल पुण्याला जाण्याकरता. ती पण गोष्ट वेगळीच आहे बरं का. तर ठीक आहे असो आपण काय करू आजसाठी इथपर्यंतच ठेवूयात. आणि धन्यवाद सगळ्यांचं इथपर्यंत आल्याबद्दल. Like and share this video and make sure to subscribe so you don't miss any new updates. Thanks for watching.